नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपल्या YouTube चॅनलवर आतापर्यंत मी सायन्स या विषयाचे 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला 100% करेक्ट आन्सर की मी प्रोव्हाईड केलेली आहे. ओके. आपण जी आन्सर की दिलेली आहे ती 100% करेक्ट आन्सर की आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सायन्सचे उतारे बघणार आहोत. सायन्स पॅराग्राफ, राइट? सायन्स पॅराग्राफ. तर आपण आतापर्यंत सायन्सचा बायोलॉजी विषयाचा एक पॅराग्राफ सॉल्व्ह केलेला आहे. त्याचे आपण 100% करेक्ट आन्सर प्रोव्हाईड केलेले आहेत. तो पॅराग्राफ होता विटामिन्सचा, बरोबर. विटामिन्सचा पॅराग्राफ ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता एक बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक मला प्रश्न होता की सर, केमिस्ट्रीमध्ये एक उतारा आलेला सीसॅट पेपरमध्ये. तो उतारा खूप कठीण वाटला त्यांना. म्हणजे बऱ्याचशा मुलांना तो उतारा कठीण वाटला. तर त्या उताराचा नेमका त्याच्या मागचा कन्सेप्ट काय आहे, तो कन्सेप्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आज. त्या उतारासोबतच तुमचा हा कन्सेप्ट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. ओके. तर चला बघूयात उतारा. आता मोल बद्दल हा उतारा दिलेला आहे की मोल, व्हॉट इज मोल, मोल म्हणजे काय, त्याच्याबद्दल या उतारामध्ये माहिती दिली आहे. आणि या माहितीवरून आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम किंवा न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे, आपल्याला थोडेफार गणित सॉल्व्ह करायचे. तर आपण हा उतारा इंग्लिश मधून एकदा बघून घेऊयात. द मोल इज एसआय युनिट ऑफ अमाऊंट ऑफ केमिकल सबस्टन्स. कुठल्याही केमिकल कंपाऊंडची, केमिकल मिश्रण असो, केमिकल एलिमेंट असो किंवा स्पीशीज असो किंवा कुठलेही कंपाऊंड असो, त्यासाठी आपण एक युनिट वापरतो, त्याला मोल म्हणतात. मोल, it is also associated with the formula contains 6.022 into 10 to the power 23. याला ॲव्होगाड्रोस नंबर म्हणतात. ॲव्होगाड्रोस नंबरला Na पण म्हणतात, त्याला आपण Na ने डिनोट करतो. ठीक आहे. आता यांनी काय म्हटलं की समोर बघा, या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला अजून त्यांनी मोलार मास बद्दल माहिती दिली. मोलार मास म्हणजे मॉलिक्युलर वेट. मोलार मास ऑफ एनी केमिकल सबस्टन्स इज द मास इन ग्राम ऑफ 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजे त्यांनी काय म्हटलं सरळ सरळ, जसं आपल्याकडे पाणी आहे. आता H2 चा मोलार मास किती? इथं 2 हायड्रोजन बरोबर, एका हायड्रोजनचा मास 1, तर दोघांचं 2 असणार आणि ऑक्सिजनचं 16. म्हणजे H2 चं तुमचं मोलार मास किती आलं? H2 चं मोलार मास आलं 18. जसं त्यांनी या पॅराग्राफ मध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे, सॉल्व्ह करून दिलेलं आहे. HCl चं त्यांनी काढलेलं आहे. HCl चं किती काढलंय? एक हायड्रोजनचं आणि Cl चं 35.5, म्हणजे 36.5 तुमचं आलं मोलार मास ऑफ HCl म्हणजे मॉलिक्युलर वेट. तसं त्यांनी म्हटलं की 22.4 DM³ व्हॉल्यूम असतो, 273 केल्विन आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर हा व्हॉल्यूम आपला, यालाच काय म्हणतो? एसटीपी. एसटीपी म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर, याला आपण एसटीपी कंडिशन म्हणतो. आता या सगळ्या कंडिशन वापरून त्यांनी एक इक्वेशन बनवलंय. त्या इक्वेशनला म्हटलंय की P1V1 इज इक्वल्स टू P2 P1V1 अपॉन T1 इज इक्वल्स टू P2V2 अपॉन T2. आता हे इक्वेशन पण महत्वाचं आहे. आता ऍक्च्युली हे इक्वेशन जे आलंय ना, हे इक्वेशन आलंय आयडियल गॅसच्या इक्वेशन पासून. त्याला म्हणतो आपण PV इज इक्वल्स टू nRT. P म्हणजे प्रेशर, V म्हणजे व्हॉल्यूम, N म्हणजे नंबर ऑफ मोल, मोल म्हणतो आपण यांना, R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आणि T म्हणजे टेम्परेचर. आता या सगळ्या फॉर्म्युल्यातून आपल्याला एक न्यूमरिकल पण सॉल्व्ह करायचं, एक गणित सॉल्व्ह करायचं. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच उत्तरासाठी ना समोर एखाद्या वेळेस जर केमिस्ट्रीचा उतारा तुम्हाला पुन्हा विचारला गेला याच टाईपचा, तर तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. आता नेक्स्ट पॅराग्राफ आपण वाचूयात. केमिस्ट एक्सप्रेस्ड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ केमिकल स्पीशीज ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम. आता बघा, या ब्रॅकेटमध्ये दिलंय तुम्हाला टेम्परेचर डिपेंडेंट क्वांटिटीज. कोण कोण आहे टेम्परेचर डिपेंडेंट? मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, फॉर्मॅलिटी. ह्या टेम्परेचरवर डिपेंड आहेत. म्हणजे आज ही काही वेगळी असणार, उद्या काही ती वेगळी असणार, कारण आजचं आणि उद्याचं टेम्परेचर चेंज असणार, बरोबर. ॲज वेल एज मास. आता टेम्परेचर इंडिपेंडेंट कोण आहे? मोलॅलिटी आणि मोल फ्रॅक्शन. म्हणजे आज आपण बनवलं एक मोलॅलिटीचं सोल्युशन, तर उद्या ते एक मोलॅलिटीच असणार, कारण ते टेम्परेचरवर काही फरक पडणार नाही. म्हणजे मोलॅलिटी इज टेम्परेचर इंडिपेंडेंट, बरोबर. आता या पॅराग्राफ मध्ये भरपूर सारी थेअरी दिली आहे, तर ती न वाचता आपण काय करू, समोर प्रॉब्लेम्स बघूयात. चला, तर पहिला प्रश्न तुमच्या समोर येतोय. बिलकुल सिंपल प्रश्न आहे. आता पहिला प्रश्न बघा, त्यांनी काय म्हटलंय, तुम्हाला काय दिलेलं आहे, एका अनुमापनी विश्लेषणात 25 घन सेंटीमीटर 0.1 नॉर्मल नायट्रिक आम्ल दिलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय, त्याचे व्हॉल्यूम फाइंड करायचं. सरळ सरळ बघा, या प्रश्नामध्ये काय, जेव्हा पण तुम्ही उतारा सॉल्व्ह करताना पहिले प्रश्न बघून घ्यावेत, की आपल्याला एक आयडिया येणार की या प्रश्नामध्ये काय काय कीवर्ड्स आहेत, म्हणजे काही काही मुद्दे कसे इम्पॉर्टंट आहेत. आता बघा, इन अ टायट्रीमेट्रिक अनालिसिस 25 सेंटीमीटर क्यूब हा व्हॉल्यूम दिलेला आहे ऑफ 0.1 नॉर्मल HNO3 वुड रिॲक्ट कम्प्लिटली विथ हाऊ मच व्हॉल्यूम. इथं व्हॉल्यूम तुम्हाला फाइंड करायचं आहे आणि हे दिलेलं आहे.
आता बघा तुम्हाला एक दिलेला आहे ऍसिड आणि एक दिलेला आहे बेस. जेव्हा ऍसिड आणि बेस रिॲक्ट होतो, ऍसिड प्लस बेस जेव्हा रिॲक्ट होतो, तर आपल्याला काय मिळतं? सॉल्ट. सॉल्ट आणि वॉटर, पाणी मिळतं, बरोबर. ऍसिड प्लस बेस गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. आता बघा, याच रिॲक्शनला आपण म्हणतो न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. ही रिॲक्शन काय असते? न्यूट्रलायझेशन. एखाद्या ऍसिड मध्ये जर आपण बेस टाकला, तर त्याच्यात काय बनतं? सॉल्ट आणि वॉटर. यालाच म्हणतो आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. जसं आपल्याला जेव्हा ऍसिडिटी होते, ऍसिडिटी झाली म्हणजे आपल्या स्टमक मध्ये काय होतं? HCl नावाचं ऍसिड तयार होतं. एक्सेस अमाऊंट मध्ये ते ऍसिड वाढतं. आता त्या ऍसिडला आपण कमी करण्यासाठी किंवा त्याला न्यूट्रल करण्यासाठी आपण काय करतो? इनो पितो. तुम्ही ऍडव्हर्टाइज ऐकली असाल, इनो 6 सेकंड में आराम. तर इनो मध्ये काय असतं? आपल्या पोटामध्ये स्टमक मध्ये ऍसिड आहे आणि इनो मध्ये काय असतं? बेस. जेव्हा ऍसिड आणि बेस रिॲक्ट होतं, तर ते न्यूट्रल होऊन जातं. म्हणजे आपली ऍसिडिटी कमी होते, बरोबर. यालाच म्हणतो आपण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. आता हा प्रश्न दिलेला बघा, या प्रश्नामध्ये तुम्हाला हा व्हॉल्यूम दिलेला आहे, याला आपण व्हॉल्यूम म्हणू, आणि हे तुम्हाला नॉर्मॅलिटी दिलेली आहे. इथं व्हॉल्यूम काढायचं, याला व्हॉल्यूम V1 म्हणू, ही नॉर्मॅलिटी N1. V2 तुम्हाला काढायचं आहे आणि N2 तुम्हाला दिलेला आहे, बरोबर. आता याच्यावरून एक फॉर्म्युला बनवूयात आपण. फॉर्म्युला असा बनतो, N1 V1 इज इक्वल्स टू N2 V2, बरोबर. हे ऍसिडचं झालं आणि हे तुमच्या बेसचं झालं. ऍसिड कुठला होता? आपला HNO3. HNO3 साठी व्हॉल्यूम किती दिलेला आहे? व्हॉल्यूम दिलाय तुम्हाला 25. बघा, नॉर्मॅलिटी 0.1 आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे 25. आणि इकडे काय दिलेलं आहे? नॉर्मॅलिटी दिलं 0.25 आणि व्हॉल्यूम दिलेलं तुम्हाला काढायचा आहे, V2 काढायचा आहे. जर V2 काढायचा असेल तर आपण काय करू? V2 इज इक्वल्स टू 0.1 इंटू 25 डिवायडेड बाय 0.25, बरोबर. आता तुमचा V2 येईल. आता याच्यावरून तुम्ही V2 काढू शकता. 0.1 ला 25 ने गुणाकार करा, तर किती येतं बघा? ते येतं 2.5, हे तर 2.5, आणि 2.5 ला 0.25 ने भागाकार करा, भागा, किती येतं बघा? आलं? मला वाटतं 10 आलं असावं. येतं 10, बरोबर. याला भाग दिला तर आपला व्हॉल्यूम किती आला? व्हॉल्यूम आला 10. आणि बघा तुमच्या ऑप्शन मध्ये 10 आन्सर आहे. बघा ऑप्शन दुसरं, बरोबर. झाला. हा एक प्रश्न होता. फक्त तुम्हाला फॉर्म्युला जर माहित असेल किंवा या तुम्ही लॉजिकली पण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. याचा परफेक्ट आन्सर दिलाय मी तुम्हाला विथ फॉर्म्युला, विथ कॅल्क्युलेशन आणि प्रॉपर एक्सप्लानेशन. तर तुम्हाला या चॅनलला प्रत्येक विषयाबद्दल प्रॉपर एक्सप्लानेशन मिळणार आहे. जे कोणी पण हा व्हिडिओ नवीन बघत असतील, त्यांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अपकमिंग जे व्हिडिओज आपले अपलोड होतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा एखादा व्हिडिओ मिस नाही होणार, बरोबर. जितकं होतं तितकं लाईक करा, शेअर करा. नाव नेक्स्ट क्वेश्चन 32. आता यांनी काय म्हटलं बघा, 32 क्वेश्चन मध्ये, जेव्हा 4.9 ग्राम H2SO4 म्हणजे हे ऍसिड आहे, हे V घन सेंटीमीटर द्रावणात असते, तेव्हा त्याची द्रावणाची परसामान्यता 0.025 नॉर्मल इतकी असते. तर व्हॉल्यूम किती? व्हॉल्यूम सांगितलंय. आता पुन्हा इंग्लिशमध्ये आपण वाचूयात. 4.9 ग्राम ऑफ H2SO4 is present in V centimeter of 0.025 नॉर्मल सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. देन V फाइंड करायचं आपल्याला. आता हे नॉर्मॅलिटीचं त्यांनी प्रश्न दिलेला आहे. आता बघा, नॉर्मॅलिटी म्हणजे काय असतं? नॉर्मॅलिटी N इज इक्वल्स टू गिवन वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर इंटू इक्विव्हॅलंट वेट, बरोबर, इंटू इक्विव्हॅलंट वेट. आता हे इक्विव्हॅलंट वेट काय असतं ते बघूयात. इक्विव्हॅलंट वेट म्हणजेच मोलार मास, म्हणजे मॉलिक्युलर वेट किंवा मोलार मास डिवायडेड बाय, त्याला आपण एन फॅक्टर म्हणतो. आता हे थोडासा नवीन शब्द तुमच्यासाठी असणार. एन फॅक्टर म्हणजे बघा, ऍसिड म्हटलं की नंबर ऑफ हायड्रोजन म्हणजे एन फॅक्टर, नंबर ऑफ हायड्रोजन. आता बघा, तुम्हाला ऍसिड कुठला दिलेला आहे? ऍसिड दिलाय तुम्हाला H2SO4 ऍसिड दिलाय, बरोबर. तुम्हाला ऍसिड कुठला दिलाय? H2SO4. आता H2SO4 मध्ये किती हायड्रोजन आहेत बघा? 2 हायड्रोजन, बरोबर. तर तुम्ही काय करा, 2नी त्या मॉलिक्युलर वेटला डिवाइड करा. एन फॅक्टर किती येणार? 2. तर बघा, मोलार मास ऑफ H2SO4 98 तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर 98 येणार. याला 2 ने डिवाइड करा, हे आलं 49. हे झालं याचं इक्विव्हॅलंट वेट. यालाच काय म्हणतो आपण? इक्विव्हॅलंट वेट. यालाच काय म्हणायचं आपण? इक्विव्हॅलंट वेट. यालाच काय म्हणतो? इक्विव्हॅलंट वेट. आता बघा फॉर्म्युला मध्ये टाकूयात. गिवन वेट किती दिलं तुम्हाला? 4.9. बिलकुल आपण डिटेल मध्ये आणि करेक्ट सोल्युशन देतोय. 4.9 दिलेलं. आपण काय लिहू इथं?
नॉर्मॅलिटी इज इक्वल्स टू 4.9 डिवायडेड बाय व्हॉल्यूम इंटू इक्विलंट वेट किती आलं 49. तर याचा आन्सर येईल तुमचं नॉर्मॅलिटी इज इक्वल्स टू हा हे काय येईल आपलं 1 अपॉन व्हॉल्यूम बरोबर. आणि याचं किती आलं 0.1 यायला पाहिजे मला वाटतं आन्सर 1 अपॉन है ना. याचा आन्सर 0.1 यायला पाहिजे. आपल्याला हे किती दिलेलं आहे व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे बरोबर. 0.1 येईल हे आन्सर 0.1 इंटू डिवाइड बाय व्हॉल्यूम. नॉर्मॅलिटी किती दिले 0.025 इज इक्वल्स टू 0.1 अपॉन व्ही. तर आन्सर काय येईल बघा व्हॉल्यूम इज इक्वल्स टू 0.1 अपॉन 0.025. जर आपण हे कॅल्क्युलेट केलं तर हे जर तुम्ही कॅल्क्युलेट करत तुमचा आन्सर 4 यायला पाहिजे बरोबर. 4 येईल तुमचा आन्सर. 0.1 ला तुम्ही 0.025 पासून डिवाइड करा तुमचा आन्सर 4 येतं. बिलकुल परफेक्ट आन्सर आहे 4. आणि असं ऑप्शन पण आहे बरोबर. हा झाला तुमचं परफेक्ट सोल्युशन. आन्सर आलं त्याचं 4. आता बघा दुसरा 33वा क्वेश्चन दिलेला आहे. 10 ग्राम ऑफ गॅशियस हायड्रोजन H2 ॲट NTP STP कंटेन किती मोल, याचे मोल फाइंड करायला सांगितलंय. आता याचे जेव्हा मोल फाइंड करून सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आपण. मोल्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स म्हणजे मोल्स इज इक्वल्स टू असतं गिव्हन वेट म्हणजे तुम्हाला किती वेट दिलेलं आहे त्याला म्हणतो आपण गिव्हन वेट डिवायडेड बाय मोलार मास. मोलार मास म्हणजे मॉलिक्युलर वेट. आता गिव्हन वेट किती दिले तुम्हाला बघा 10 ग्राम दिले बरोबर. 10 ग्राम लिहूयात आपण इथं. हा सोपा प्रश्न आहे. 10 ग्राम आणि मोलर मास ऑफ हायड्रोजन 2 असतं म्हणजे याचा आन्सर किती आलं 5. याचा आन्सर तुमचा आलं 5. बघा 5 आहे का ऑप्शन मध्ये. हा 5 दिसलं. करेक्ट आन्सर आहे 5. सिंपल प्रश्न होता. क्वेश्चन 34. हा प्रश्न पण मस्त प्रश्न होता. हा साधारणतः पॅराग्राफ डिफिकल्ट होता कारण आपल्याला जर याची पार्श्वभूमी माहित नसेल की या पॅराग्राफ मध्ये काय काय आहे तर हा पॅराग्राफ प्रत्येकाला कठीणच जाणार. ज्या लोकांना या पॅराग्राफ बद्दल माहिती आहे का बोला वाचलं तुम्हाला थोडेसे फॉर्म्युले वगैरे माहिती आहे तर तुम्ही हा पॅराग्राफ सॉल्व्ह करू शकता. तर आता ही माहिती कधी मिळेल आपल्याला जेव्हा तुम्ही कुठलाही विषय थोडासा गांभीर्याने त्याला डिटेलमध्ये शिकणार तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पडतील. तर या चॅनलवर तुम्हाला सायन्स हा विषय बिलकुल डिटेल राज्यसेवेच्या डेप्थ नुसार शिकवला जाणार. जसं तुम्ही बघताय की राज्यसेवेच्या सायन्स या विषयाची डेप्थ वाढत चाललेली आहे, खोली वाढत चाललेली आहे. तुम्हाला ते कुठल्याही टाईपचे प्रश्न विचारतात तर आपण या चॅनलवर तुमच्या सगळ्या टाईपचे प्रश्न कव्हर होतील अशा प्रकारे तुम्हाला सगळं सब्जेक्ट कव्हर करून देऊ. तर जे पण कोणी नवीन असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जितका होईल तितका लाईक करा, शेअर करा जेणेकरून मला पण मोटिवेशन मिळेल आणि मी नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो या पोहोचू शकेल. ओके. आता बघा 7 ग्राम ऑफ गॅसेस नायट्रोजन N2. आता बघा पॅराग्राफ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हा फॉर्म्युला या फॉर्म्युल्यावरनं आलेला आहे बरोबर. आता या फॉर्म्युल्यावरनं आपल्याला हे गणित सॉल्व्ह करायचं आहे बरोबर. या फॉर्म्युल्यावरनं आपण हे गणित सॉल्व्ह करणार. 7 ग्राम दिलेलं आहे याचा व्हॉल्यूम, टेम्परेचर इतकं दिलेलं आणि प्रेशर इतकं दिलेलं आहे. फॉर्म्युला काय आपला क्वेश्चन 34 साठी फॉर्म्युला काय वापरणार आपण. फॉर्म्युला वापरून आपण PV इज इक्वल्स टू NRT. प्रेशर किती दिले तुम्हाला 2 ऍटमॉस्फिअर. बघा प्रेशर किती दिलं 2 ऍटमॉस्फिअर. व्ही तुम्हाला फाइंड करायचा. एन किती आहे तुमचं. एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स. गिव्हन वेट अपॉन मोलर मास. गिव्हन वेट ओके. गिव्हन वेट किती दिले 7 दिलं तुम्हाला बघा. गिव्हन वेट अपॉन मोलर मास. बघा गिव्हन वेट किती दिले तुम्हाला 7 दिलंय बघा. 7 होतं 7 आणि मोलर मास किती होतं त्याचं 28 बरोबर. याचे मोल्स किती ते बघा 7 चोक 28 है ना. 1/4 बरोबर. 1/4 म्हणजे किती आलं 0.025 है ना. 0.25 बरोबर है ना. बरोबर आलंच ना. 0.25 तुमचे काय आले मोल 0.25 हे मोल आले. बरं मोल लिहून घेऊयात 0.25. आणि जेव्हा आपलं गॅस कॉन्स्टंट असतं त्याची व्हॅल्यू एक असते 0.0821. ही युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट असतो. त्याला आपण म्हणतो युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आता हे जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेट कराल बरोबर. हे सगळं कॅल्क्युलेट केलं तर तुमचं आन्सर येतं इथं 5.6. 0.25 इंटू 0.00821 इंटू 546 आणि 2 डिवाइड केलं तर हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपलं आन्सर येतं 5.6. हा तुमचा झाला व्हॉल्यूम सेंटीमीटर क्यूब मध्ये बरोबर. हा काय झाला तुमचा व्हॉल्यूम इन सेंटीमीटर क्यूब. समजला हा प्रश्न. सिंपल प्रश्न होता. फक्त तुम्हाला नॉलेज माहिती पाहिजे प्रश्नाबद्दल फॉर्म्युला बद्दल माहिती पाहिजे. थोडंसं कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे म्हणजे वास्तविकता. आता हा पॅराग्राफ मी पण सांगतो तुमच्यासाठी हा पॅराग्राफ खूप कठीण आहे.
आता क्वेश्चन नंबर 35. आता हा तुम्ही पॅराग्राफ वाचल्यावर हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता त्यांनी काय म्हटलंय बघा क्वेश्चन 35 मध्ये, समुद्र पातळीवर असलेल्या प्रयोगशाळेत वापरण्यासाठी वर्षाच्या कोणत्या दिवशी खालीलपैकी सगळ्यात योग्य संयुक्त एकक ही आहेत? फक्त ग्रमरेणुता, प्रससामान्यता, फक्त मोलालता, वरील सर्व. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मोलॅलिटी हे सगळ्यात बेस्ट युनिट असतं. टेम्परेचरवर डिपेंड नसतं ते. तसं बघा इथे लिहिलंच होतं, या पॅराग्राफ मध्ये दिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं हायलाइट करून ठेवा बघा. मोलॅलिटी इथं बघा दिसते मोलॅलिटी. मोलॅलिटी इंडिपेंडंट सांगितलं बरोबर. मोलॅलिटी कसं सांगितलं? इंडिपेंडंट, राईट? मोलॅलिटी इज इंडिपेंडंट ऑन टेम्परेचर. बरोबर. आन्सर काय आला तुमचं मग? मोलॅलिटी. वास्तविकता हा प्रश्न या पॅराग्राफ कठीणच म्हणता येईल. बरोबर. आन्सर आहे आपलं मोलॅलिटी. याचं आन्सर तिसरं होतं. तर आपण या प्रश्नाचे सगळे उत्तर लिहिलेले आहेत, सगळे सॉल्व्ह केलेत आणि हे प्रश्न 100% करेक्ट आहेत. ओके. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना समजलं असावं. ओके. तर नवीन पॅराग्राफ पण मी लवकरच अपलोड करील. जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एक रिक्वेस्ट होती की सर एक फिजिक्सवर पण पॅराग्राफ आलेला आहे, तो पण पॅराग्राफ आपण डिस्कस करूयात. ओके. थँक्यू. प्लीज डू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. जितकं होईल तितकं लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील. धन्यवाद.